अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं उघडकीला आलेल्या बहुचर्चित व्हिडिओ लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे आणि दुसरा आरोपी उजैर खान इक्बाल खान याला अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असताना प्रकरणाच्या गंभीरतेचा विचार करून न्यायालयानं येत्या 2 मेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली। 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर तपास वेगानं सुरू झाला होता। पीडितेनं दिलेल्या जबाबात चाकूच्या धाकावर धमकावत अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। सरकारी वकील धनराज नवले यांनी न्यायालयाला सांगितलं की या प्रकरणातील अनेक बाबींचा तपास अद्यापही बाकी असून फॉरेन्सिक तपास आणि इतर आरोपींचा शोध घेणं देखील आवश्यक आहे। पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। काय झालं या विषयात? आरोपी उजैर खान याला काल ताब्यात घेण्यात आलं। तो आज त्याला न्यायालयासमोर हजर करून त्याचा पोलीस कस्टडीची मागणी केली होती। न्यायालयाकडे 2 मे पर्यंत आरोपीची वेगवेगळ्या अँगलने या गुन्ह्यामध्ये तपास करणे असल्यामुळे पोलीस कस्टडी मागण्यात आली। त्याप्रमाणे न्यायालयाने 2 मे पर्यंत आरोपी उजैर खान इक्बाल खान यांची पोलीस कस्टडी दिली आहे। एकूणच हे प्रकरण आहे याची सुरुवातीपासून जो आपण अभ्यास केला आणि आतापर्यंत बाकी जे आरोपी त्यांना विचार झाला आणि या आरोपीला विचार झाला हे घटनाक्रम आणि याच्यामध्ये उत्तर परतवाडा पोलीस स्टेशन मधील गुन्हा क्रमांक 291 हा जो गुन्हा पहिला दाखल झालेला आहे त्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। 8 आरोपींचा वेळोवेळी PCR झालेला आहे आणि काल सर्वात शेवटचे जे 5 आरोपी होते त्यांचा MCR झाला होता। त्यापैकी उजैर खान सुद्धा होता, परंतु उजैर खानला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये काल ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याचा तपास नव्याने या गुन्ह्याच्या अनुषंगाने 300 जो गुन्हा दाखल झालेला आहे पीडितेच्या रिपोर्टवरून त्यानुसार त्याचा स्वतंत्र या गुन्ह्यामध्ये तपास सुरू आहे। पुढे यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे। हा जो उजैर विरुद्ध जो गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये तपासामध्ये फॉरेन्सिक लॅब कडून जे मोबाईल डेटा उपलब्ध झाल्यानंतर आणखी आरोपीला कोणी मदत केली आहे का, समाविष्ट आहे का त्यामध्ये, त्या अनुषंगाने आरोपीची वाढ होऊ शकते।